पीएम सूर्यघर मुक्त बिजली योजनेत बारड गावाची ऐतिहासिक कामगिरी. मॉडेल सोलर विलेज स्पर्धेत प्रथम क्रमांक. 1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर. दिव्य भारत बीएसएम न्यूज मुदखेड. नांदेड. प्रतिनिधी साहेबराव गागलवाड. केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी पीएम सूर्यघर मुक्त बिजली योजना अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या मॉडेल सोलर विलेज स्पर्धेत नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील बारड गावाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत ऐतिहासिक यश संपादन केले आहे. यामध्ये नेते बाळासाहेब देशमुख बारडकर, उपसरपंच प्रदीप देशमुख, भाजप जिल्हा कोषाध्यक्ष दिगंबरराव टिप्परसे, भाजप तालुका सरचिटणीस सचिन पाटील मगरे, युवा कार्यकर्ते नवनाथ कपाटे तसेच जी.एस. सय्यद यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सहभाग नोंदविला. ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांचे सर्वत्र कौतुक. बारड गावाच्या या ऐतिहासिक यशाबद्दल गावच्या सरपंच सौ. मंगलाताई बुरडे, उपसरपंच प्रदीप किशनराव देशमुख, माजी सरपंच प्रभाकर आठवले, प्रभाकरप्पा भीमेवार, ग्रामविकास अधिकारी सतीश लाठकर, ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच सर्व ग्रामस्थांचे अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे. गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकजुटीने केलेल्या प्रयत्नांचे हे फलित असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. शासनाच्या योजनांचा प्रभावी वापर करून ग्रामीण भागात ऊर्जा स्वावलंबन कसे साधता येते याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून बारड गावाकडे पाहिले जात आहे. राज्यासाठी आदर्श ठरणारे यश. बारड गावाने मिळवलेले हे यश केवळ एका स्पर्धेतील विजय नसून ग्रामीण भारतातील ऊर्जा क्रांतीचे प्रतीक आहे. सौर ऊर्जेचा व्यापक स्वीकार, लोकसहभाग, ग्रामपंचायतीचे नियोजन आणि प्रभावी नेतृत्व यांच्या बळावर कोणतेही गाव आत्मनिर्भर होऊ शकते हे बारडने सिद्ध करून दाखवले आहे. 1 कोटी रुपयांच्या बक्षिसामुळे गावातील विकासकामांना अधिक गती मिळणार असून भविष्यात बारड गाव राज्यातीलच नव्हे तर देशातील आदर्श सोलर विलेज म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास ग्रामस्थ आणि प्रशासनाने व्यक्त केला आहे. सौर ऊर्जेच्या माध्यमातून ऊर्जा स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारत बारड गावाने ग्रामीण विकासाचा नवा आदर्श निर्माण केला असून हे यश संपूर्ण नांदेड जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. दिव्य भारत बीएसएम न्यूज प्रतिनिधी साहेबराव गागलवाड. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल बारड गावाला शासनाकडून 1 कोटी रुपयांचे भव्य बक्षीस जाहीर करण्यात आले असून संपूर्ण जिल्ह्यात गावाचे कौतुक होत आहे. सौर ऊर्जा निर्मिती आणि वापराच्या क्षेत्रात बारड गावाने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महावितरणच्या नांदेड परिमंडळाचे अधीक्षक अभियंता संजय कंधारे यांच्या हस्ते गावाच्या निवडीचे अधिकृत पत्र नुकतेच प्रदान करण्यात आले. या यशामुळे बारड गावाने केवळ नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील इतर गावांसमोरही आदर्श निर्माण केला आहे. 6 महिन्यांच्या स्पर्धेत बारडची दमदार बाजी. केंद्र शासनाच्या वतीने 14 नोव्हेंबर 2025 ते 14 मे 2026 या 6 महिन्यांच्या कालावधीत मॉडेल सोलर विलेज स्पर्धा राबविण्यात आली होती. या स्पर्धेसाठी नांदेड जिल्ह्यातील 5,000हून अधिक लोकसंख्या असलेली 31 गावे निवडण्यात आली होती. या सर्व गावांमध्ये सौर ऊर्जेचा वापर, निर्मिती क्षमता, जनजागृती आणि शाश्वत ऊर्जा व्यवस्थापन यांसारख्या विविध निकषांवर मूल्यांकन करण्यात आले. या स्पर्धेत बारड गावाने सर्व निकषांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्यातील इतर गावांना मागे टाकले आणि प्रथम क्रमांकावर झेप घेतली. दूरदृष्टी, नेतृत्व आणि ग्रामस्थांचा सहभाग ठरला यशाचा पाया. बारड गावाच्या या यशामागे गावचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब देशमुख बारडकर यांची दूरदृष्टी आणि प्रभावी नेतृत्व महत्त्वाचे ठरले. त्यांनी गावातील मालमत्ताधारक, व्यापारी, शेतकरी आणि नागरिकांच्या बैठका घेऊन भविष्यातील ऊर्जेच्या गरजा, वाढती वीज मागणी आणि सौर ऊर्जेचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सौर प्रकल्प उभारण्यासाठी अनेकांना आर्थिक, तांत्रिक आणि कागदपत्रांच्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी संबंधित विभागांशी समन्वय साधत बँक कर्ज सुविधा उपलब्ध करून दिल्या. परिणामी गावातील मोठ्या संख्येने नागरिकांनी आपल्या घरांवर आणि व्यावसायिक आस्थापनांवर सौर पॅनल बसविण्यास पुढाकार घेतला. 35 एकर गायरान जमिनीवर उभारला सौर प्रकल्प. बारड ग्रामपंचायतीने गावाच्या विकासासाठी दूरगामी विचार करत स्वतःच्या मालकीच्या 35 एकर गायरान जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा नियमित आणि हक्काची वीज उपलब्ध होत आहे. शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध झाल्यामुळे सिंचन व्यवस्थेत सुधारणा झाली असून उत्पादनक्षमतेत वाढ होण्यास मदत झाली आहे. याशिवाय पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी होऊन पर्यावरणपूरक ऊर्जा वापराला चालना मिळाली आहे. 928 किलोवॅट सौर क्षमता. जिल्ह्यात अव्वल स्थान. स्पर्धेच्या कालावधीत बारड गावातील नागरिक, व्यापारी आणि शेतकरी यांनी मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जा यंत्रणा उभारल्या. त्यामुळे गावाची एकूण सौर ऊर्जा निर्मिती क्षमता 928 किलोवॅट KW इतकी झाली आहे. जिल्ह्यातील स्पर्धेत सहभागी सर्व गावांमध्ये ही क्षमता सर्वाधिक ठरली. याच उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर बारड गावाची 1 कोटी रुपयांच्या बक्षिसासाठी निवड करण्यात आली. सौर ऊर्जेच्या क्षेत्रात गावाने केलेली प्रगती ग्रामीण विकासाच्या नव्या दिशेची नांदी मानली जात आहे.
निवडीचे पत्र स्वीकारताना मान्यवरांची उपस्थिती. बारड गावाच्या निवडीचे अधिकृत पत्र प्रदान करण्यात आलेल्या कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते.